नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर कालच आमचा दुसरा पेपर कंप्लीट झाला फायनल एक्झामचा आणि नेक्स्ट पेपरच्या मध्ये 4 दिवसाची गॅप असल्यामुळे आम्ही ठरवलं कुठेतरी फिरायला जायचं. बाईकने वगैरे तर सगळेच ट्रॅव्हल करतात, बट सायकलने प्लेसेस एक्सप्लोअर करायची जी मजा आहे ना, ती वेगळीच आहे. सो आम्ही ठरवलं सायकलने जायचं. बट आम्ही नक्की जातोय तरी कुठे हे बघायचं असेल ना तुम्हाला, तर नक्की हा ब्लॉग लास्टपर्यंत बघा. तर एक्झॅक्ट सकाळी आम्ही 5:45ला आमची जर्नी स्टार्ट केली आणि नंतर आम्ही मारुती मंदिरकडे नाश्ता करायला पहिला ब्रेक घेतला. नंतर आम्ही डायरेक्ट जे निघालो ते रत्नदुर्ग किल्ल्याकडे येऊन थांबलो. ॲक्च्युली सायकलिंगची तेवढी सवय नव्हती आणि खूप मोठे चढाव पण होते, त्यामुळे किल्ल्यापर्यंत पोचेपर्यंत आम्ही सगळेच खूप दमून गेलो होतो. सो थोडा वेळ तिथे बसून रेस्ट केला, कारण किल्ला पण काय उघडला नव्हता. नंतर फायनली 8 वाजता किल्ल्याचे दार उघडले आणि नंतर आम्ही किल्ला फिरायला सुरुवात केली. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आलो आहे रत्नदुर्ग किल्ल्यावरती. ॲक्च्युली मला ब्लॉग शूट करता आला नाही सकाळी निघताना, कारण की थोडासा उशीर झाला आणि आम्हाला सायकलिंग करून आम्ही येत होतो. सो इथे आता आम्ही रत्नदुर्ग फोर्टच्या इथे आम्ही स्टॉप घेतला आहे आणि ते सायकल्स आम्ही खाली ठेवल्या आहेत. ॲक्च्युली जरा वेळ बसलो, रेस्ट घेतला, कारण की हा जो इथला जो रत्नदुर्ग किल्ल्याचा जो चढाव आहे तो जरा हेवी आहे. सो सकाळी समजा असं मी येत असाल तर जरा व्यवस्थित खाऊन बिऊन यावं. जरा इथे ऊन नव्हती, मळबड होती. ठीक आहे, आता उघडला आहे किल्ला. 8 वाजले आहेत. 8 वाजता किल्ला उघडला आहे. तर आता आतमध्ये जातो आणि आतमधून तुम्हाला दाखवतो. तर अशी एंट्रन्स आहे रत्नदुर्ग किल्ल्याची. हे आहे भगवती मंदिर इथलं, रत्नदुर्ग किल्ल्यावरचं. म्हणून ह्या किल्ल्याला भगवती पोर्ट पण म्हटलं जातं. हा जो भगवती किल्ला आहे तो 1670मध्ये मराठ्यांनी, म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड किल्ला कॅप्चर केला. आणि त्याच्यानंतर जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्याच्यातले जे नेव्हल ऑफिसर म्हणून मानले जातात, कान्होजी आंग्रे, त्यांच्या अंडर हा फोर्ट होता. आणि हा फोर्ट आहे तो बहामनी शासकाच्या दरम्यानी बांधला गेला आणि खूप सुंदर इथे मेंटेन करून ठेवलं आहे सगळं. आणि इथून व्ह्यू पण खूप मस्त येतो आहे. आणि आपले आता सगळे जे सोबत आलेले मित्र ते तिथे पुढे चालत आहेत आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो. इथून खूप मस्त व्ह्यू आहे. आता दिसतो आहे किल्ल्यावरसून व्ह्यू पूर्ण. ॲक्च्युली इथपर्यंत येईपर्यंत खूप दमायला झालेलं. हा समुद्राचा व्ह्यू बघितल्यानंतर सगळी जी थकान आहे ती एका सेकंडमध्ये निघून गेली. दमलं शुभम दमला गो दिसता. पहिल्यांदा ट्रेकिंग केली साईश ओके आता. हो. आयुष काय सांगशील अजून? काय सांगू, मस्त वाटलं, भारी वाटलं एकदम. असे एक्सप्लोर करून होता, नवीन गोष्टी बघले, एक किल्लो बघले पहिली गोष्ट तुम्ही तो रत्नागिरी घेऊन. आणि एकदम मस्त भारी वाटलं ट्रेकिंग केली. आणि सध्या 3 दिवस सुट्टी पण जरासा 1 दिवस घेऊया म्हटलं तर टाऊन बिनमध्ये एकदम मारून येऊया. चांगला बरं वाटलं. जो एरिया आहे तो आहे रेडे बुरुज आणि ते एक हे स्मारक आहे. ॲक्च्युली ते काय लिहिलं आहे ते दिसत नाही. आणि इथे ही पाटी लिहिली आहे, इतिहास डोळ्यांनी बघायचा असेल तर गड किल्ले सांभाळा. एक्सपोर्ट आणि इम्पोर्टची ती शिवाजी महाराजांनी चालू केली. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जो इम्पोर्ट टॅक्स बसता किंवा जो एक्सपोर्ट टॅक्स बसता तो पण शिवाजी महाराजांनीच चालू केल्याने. आणि त्याच्यासाठी कुडाळातले, तर मला प्रॉपर नाव आठवत नाही, त्यांचे एक हे होते, थोडक्यात आपले मावळच होते कुडाळातले. त्यांका शिवाजी महाराजांनी लेटर केल्याने. म्हणजे काय सीन झालेलो, सिंधुदुर्ग किल्ल्यावरनं जेव्हा ब्रिटिश लोक लागले ना, स्टार्टिंगला त्यांनी काय केले नाही, ब्रिटिशांनी मित्रत्व दाखवले नाही आपल्या म्हणजे महाराजांसोबत. आणि त्याच्यानंतर त्यांनी तिकडनं येऊन ट्रेड करू लागले. ते लोक तिकडनं येऊन आपली सामान आणून विकू लागले. त्यामुळे सीन काय झालं, आपल्या लोकांची जी का आता समजा एक तू टूथब्रश विकतस ना, तुझा मेड इन इंडिया टूथब्रश असतं का किती रुपये, 10 रुपये ना, मग ते काय करायचे 2 रुपयाच विकायचे. त्यामुळे ह्यांका आपल्या लोकांना बार्गेन करून पण तर विकू परवडायचा ना. त्यामुळे त्यांनी इम्पोर्ट टॅक्स बसवले. मग जेव्हा ते काहीतरी इकडे विक्री करू घेतले तेव्हा तो इम्पोर्ट टॅक्स आपल्या सरकारला, म्हणजे थोडक्यात तेव्हाच्या मराठा सरकारला पे करूच लागले.
कारण त्यांच्या अंडर असल्यामुळे असा होता. म्हणजे आपण इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट आता म्हणताव खरं तर आता या प्रचलित झाला, पण तेव्हापासूनचा म्हणजे तो शिवाजी महाराजांनी आपल्या म्हणजे या शोधलेला आणि ब्रिटिशांवरती बसवलेला. तर आता इथे बसलेलो आम्ही थोडा वेळ रेस्ट केला, बऱ्याच वेळ बसलो आणि थोडीशी आमची गजल चालू होते इतिहासाबद्दल, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आणि हिरोजी इंदाळकरबद्दल. तर तुम्हाला हिरोजी इंदाळकर, कान्होजी आंग्रे हे मला माहीत नाही की माहिती असतील, तर तुम्हाला माहीत नसेल तर मी सांगतो की हिरोजी इंदाळकर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले एक आता मॉडर्न जमान्यातले आर्किटेक्ट तुम्ही म्हणू शकता. तर त्यांनी बरेचसे गडकिल्ले बांधले स्वराज्यामधले आणि त्याशिवाय जे कान्होजी आंग्रे जे होते ते नेव्हल ऑफिसर म्हणून कार्यरत होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्याच्यात, ज्यांनी हा जो किल्ला आहे त्यांची राखणदारी ही त्यांच्या ताब्यात होती पूर्णपणे. तर त्यांचा इथे पुतळासुद्धा आहे. तुम्हाला मला आता माहीत नाही एक्झॅक्टली कुठे आहे तो, पण इथे आहे ह्या किल्ल्यावरती असं मी ऐकलं आहे. तर तुम्हाला इथे वाटेत फिरताना कुठे आता आढळला तुम्हाला नक्की दाखवतो. किल्ल्यावरच्या भगवती मंदिराच्या जस्ट समोर आहे सर सुभेदार कान्होजी आंग्रे यांचं स्मारक. तर सकाळची स्टोरी तुम्हाला सांगायची राहिली तर सकाळी ॲक्च्युली आम्हाला निघायचं होतं 6:30 वाजता, पण थोडासा उशीर झाला मला बेसिकली निघायला आणि त्याच्यामुळे नंतर मग आम्ही कुठे ब्रेक घेतला तेव्हा तिथे थांबलेलो. तो व्यवस्थित ब्लॉग स्टार्ट करायला मिळाला नाही, पण आता इथून पुढे तुम्हाला तो व्यवस्थित ब्लॉग स्मूथली तुम्हाला बघायला दिसेल. रत्नदुर्ग किल्ल्यावरती आणि रत्नदुर्ग किल्ल्यावरून आम्ही जाणार आहोत मिऱ्या बीचला, जे की इथून अराऊंड 2.7 किलोमीटर्स आहे. आणि हा जो आहे तो इथून दिसतो तो पूर्ण तट आहे, ज्या तटावरून आम्ही आता इथून पूर्ण बघू, एक्सप्लोर करू हा पूर्ण किल्ला आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या पुढच्या जर्नीला स्टार्ट करू. ॲक्च्युली ह्या जर्नीवरती माझं यायचं पण फिक्स नव्हतं, कारण की सायकलची अरेंजमेंट होत नव्हती, पण काल लास्ट मोमेंटला सायकलची अरेंजमेंट झाली आणि मी ह्या जर्नीवरती आलो आणि हा ब्लॉग शूट करायला मिळाला. पण मला अनएक्सपेक्टेडली सकाळी थोडासा उशीर झाल्यामुळे मी एक करू शकलो नाही, म्हणजे सकाळची व्यवस्थित सुरुवात करू शकलो नाही. पण त्याच्यानंतर मग आम्ही वाटेत कुठे थांबलो नाही आणि ॲक्च्युली मी सायकल चालवत असताना सो मी मोबाईल पण काढला नाही. सो आता इथे जिथे मी आता मध्ये थांबेन ना, तर तिथून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन कुठं थांबलो आहे आणि तुम्हाला ही जर्नी एन्जॉय करायला मिळेल माझ्यासोबत. सो शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. ओके, तुम्हाला खूप मजा येणार आहे या व्हिडिओमध्ये. तर आता मग आता ते सगळे पुढे गेलेत, आता मी पण जातो पुढे. ॲक्च्युली इथपर्यंत येईपर्यंत खूप दमायला झालेलं, पण आता इथे वरती किल्ल्यावरती फिरताना अजिबात म्हणजे असं थकल्यासारखं वाटत नाही. एक वेगळीच वाईब येते इथे, एकदम जी पॉझिटिव्ह वाईब आणि खूप मस्त वाटतं. आणि इथे आपले जे मित्र आहेत ते थांबले आहेत. जो तट आहे हा बऱ्याच मोठा आणि हल्लीच वाटतं त्याचं रिनोव्हेशन कंप्लीट केलं आहे. इथे सगळं चिऱ्याचं बांधकाम वगैरे व्यवस्थित केलं आहे आणि त्याची मेंटेनन्स वगैरे बऱ्यापैकी ठेवण्यात येतो. इथे एक्झॅक्ट 8 वाजता हा फोर्ट ओपन होतो, रात्री पण फोर्ट हा ओपन नसतो. सकाळी 8 वाजता ओपन होतो आणि त्याच्यानंतर ॲक्च्युली संध्याकाळी 7 वाजेपर्यंत वगैरे असतो. तर एक चांगली गोष्ट आहे. मार्क्या बुरुजकडे आम्ही थोडा वेळ थांबलो आणि थोडे फोटोज वगैरे काढले आणि थोडे सिनेमॅटिक शॉट्स पण घेतले, जे की तुम्ही आता पुढे एन्जॉय करू शकता. आणि असेच शॉट तुम्ही पुढे पण तुम्हाला बघायला मिळेल व्हिडिओमध्ये. सो हा ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा. वेताळ बुरुज आणि हा बऱ्यापैकी मोठा दिसतो आहे आणि ते खाली तुम्हाला इथून दिसत नसेल, इथे वेताळाचं मंदिर आहे. आणि चला तर मग आता आपण निघूया बाहेर इथून, कारण की आपल्याला आता पुढे जायचं आहे. सो तो काय रस्ता इतका म्हणजे चढाव वगैरे नाही, तिथे एक प्लेन रस्ताच आहे. सो काही इतका त्रास होणार नाही आपल्याला. आणि आता मध्ये आपण समजा दमायला झालं तर ब्रेक घेत जाऊ. एक तुम्हाला शेवटचा इथून व्ह्यू दाखवतो. असा कायचा व्ह्यू आहे आणि तो तुम्हाला तिथे समोर दिसतोय ना, तिथे काहीतरी कन्स्ट्रक्शन चालू आहे, रिडेव्हलपमेंटचं काम चालू आहे.
सो ते तुम्हाला नंतर बघायला मिळेल. आणि ते असं तुम्हाला लांब जे दिसतं ना इथून, तुम्हाला झूम करून दाखवतो जितकं होतं तितकं. तर हे जे दिसतंय ना इथे तुम्हाला, ते आहे रत्नागिरीचं लाईट हाऊस, जे की खूप हाईटवरती आहे, खूप चढाव आहे तिथपर्यंत जाईपर्यंत. आणि इकडे आहे आपला समुद्राचा व्ह्यू. आणि ह्या साईडला तुम्हाला ती दूरवर दिसते, तिकडे दिसते, ती आहे रत्नागिरीची सिटी. आणि आता आम्ही निघालो आहे मिऱ्या बीचला जायला. सो आता खूप वेळ आम्ही ते स्पेंड केला, फोटोज वगैरे काढले. आणि तुम्हाला व्हिडिओज वगैरे पण माझ्या इंस्टाग्राम चॅनलला बघायला मिळते. तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो नाही करत असाल तर मी लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन, मला नक्की इंस्टाग्रामवरती फॉलो करा. तिथे तुम्हाला माझ्या यूट्यूबच्या आधी तुम्हाला थोडेसे अपडेट्स वगैरे बघायला मिळतील तिथे. आणि आता आपले मित्र सगळे पुढे गेले आहेत आणि हाकमध्ये येतं आहे हिलय, तर पुढे गेले आहेत. तर आता मी पण जातो. आणि आता मी सायकल चालवत असणार. सो मी जिथे थांबेन ना, तर तिथे थांबलो की मी तुम्हाला कुठे थांबलो आहे ते दाखवेन. आणि ते अजून एक बुरुज आहे आणि त्याच्यानंतर हा तट संपला गडाचा. एक पूर्ण आम्ही वळसा घातला या गडाला, सॉरी किल्ल्याला. म्हणजे तोंडातनं पटकन गड येतो आहे. गड म्हणजे जो एका माउंटनवरती असतो तो, आणि किल्ला म्हणजे तो समुद्राच्या तटावरती बांधलेला असतो तो. तर पूर्ण किल्ला फिरून झाल्यानंतर आम्ही निघालो आमच्या पुढच्या जर्नीला, जे की होतं ॲप्रॉक्सिमेटली 4 किलोमीटर किल्ल्याकडून. ॲक्च्युली वाटेत जाताना हे लोकल मच्छीमार दिसले, जे की आपली बोट घेऊन येत होते. आजकाल तुम्ही बघाल तर एवढी हेवी बोटला ओढण्यासाठी क्रेन किंवा ट्रॉलीचा वापर करतात. बट हे लोक जे होते ते ट्रेडिशनल पद्धतीने फळ्या टाकून त्यावर ऑइल लावून शिपला ढकलून आणत होते. आणि बोट ओढताना ते काहीतरी म्हणत होते, मला काय ते समजलं नाही, बट ऐकायला खूप चांगलं वाटत होतं. जर तुम्हाला कोणाला माहीत असेल त्याचा मीनिंग तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर आता आम्ही येऊन पोचलो आहे मिऱ्या बीचच्या इथे. तिथून जो पुढे सुरू होतो आहे तो आहे इकडे मिऱ्या बीच. तुम्हाला दाखवतो, थांबा जरा आता. कारण की मला एक थोडंसं सांगायचं आहे की तुम्ही जे इंस्टाग्रामवरती पोस्ट वगैरे बघतात ना मिऱ्या बीचचे किंवा रत्नागिरीचे, जिथे अशी मोठी शिप अडकलेली असते आणि त्या मोठ्या शिपकडे पूर्ण गंजलं लागलेली असते, तर तो जो स्पॉट आहे ना तिथे आम्ही आता आलो आहे. आणि हे जी बीच आहे ना ते जी बोट आहे ना ती अडकलेली, मागे जेव्हा निसर्ग चक्रीवादळ झालेलं होतं तेव्हा ही शिप आली आणि इथे येऊन अडकली. आणि ती तिथपासून इथेच आहे, त्याला काढण्याचा काय प्रयत्न केला नाही. आणि इथे तो एक टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून इंस्टाग्रामवरती फोटो पोस्ट करण्यासाठी वगैरे, रील शूट करण्यासाठी हा स्पॉट जो आहे तो फेमस झाला. तर इथे माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल तर हीच आहे ती शिप होता इथे. तर तिथे मी आता जातो, तुम्हाला दाखवतो. तर असा कायचा हा व्ह्यू आहे इथे. आणि आता भरती चालू आहे त्याच्यामुळे पाणी इतकं तुम्हाला पुढे दिसतं आहे. आणि आम्ही तिथे वाटतं उतरू शकत नाही खाली. आता जे माझे मित्र आहेत ते सगळे पुढे गेले आहेत, तर आपण आता तिथे जाऊया हळूहळू चलत. आता इथून मी खालून जाऊ शकत नाही, कारण की खाली तुम्ही इथे बघू शकता इथे पूर्ण लाटा येत आहेत जोराच्या. सो मी इथून वरनं हळूहळू जातो. आणि सायकल्स आम्ही तिकडे लावले आहेत, तिथे माडाच्या झाडाच्या तिथे खाली लावले आहेत. तिथून आता आम्ही चालत जातो इथे हळूहळू पुढे. आणि जास्त वाजले नाहीत अजून, तर जस्ट बघितलेलं 9:40 झाले आहेत. हे बघा तुम्ही बघू शकता. तर 9:46 झाले आहेत. आणि आम्ही इथून आटपून एक मॅक्स टू मॅक्स 12पर्यंत आम्ही पोचू शकतो आमच्या हॉस्टेलपर्यंत. तर ही आहे ती शिप बारसा स्टार, जी 2020मध्ये झालेल्या निसर्ग सायक्लॉनमध्ये येऊन रत्नागिरीच्या मिऱ्या बीचकडे येऊन अडकली. शिप खूपच डॅमेज झाली आणि ओनरला पण त्यातून काहीसा फायदा नव्हता. सो शिप इथेच अडकून राहिली आणि ही जागा एक टुरिस्ट स्पॉट म्हणून फेमस झाली. तर आम्ही पण काही सिनेमॅटिक व्हिडिओ शूट करायचा प्रयत्न केला आहे, जे की तुम्ही आता व्हिडिओमध्ये पुढे बघू शकता.
असं आमचं आताचा याची जी ट्रिप होती ती होती. आणि आता आम्ही निघालो आहे जायला, कारण की ॲक्च्युली आम्हाला जरा बरंच लांब जायचं आहे. सो आम्ही लवकरच निघालो. आता वाजले आहेत अराऊंड 10. सो पोचायला अराऊंड 11:30पर्यंत आम्ही पोचू शकतो. मॅक्स टू मॅक्स 12 आपण पकडून चालूया. आणि मस्त होतं, मजा आली खूप. आणि ती जी जर्नी आहे ती नक्कीच लक्षात राहील सायकलिंगची, कारण की आता आमचे तर शेवटचे 2 पेपर राहिले आहेत आणि हे बाकीचे जे आहेत ते सगळे सेकंड इयरला आहे. सो ते काय परत करतीलच असे ट्रिप्स. बट मला मे बी आता त्यांच्यासोबत ट्रिप करायला नाही मिळणार अशी. सो येस, ही एक मेमरी म्हणून हा ब्लॉग नेहमी यूट्यूबवरती राहील. बराच वेळ आम्ही इथे थांबलो, खूप सारे फोटोज काढले, व्हिडिओज काढले आणि एक रील पण शूट केलं, जे की तुम्ही माझ्या इंस्टाग्राम पेजवरती बघू शकता, ज्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन. आणि त्यानंतर आम्ही हॉस्टेलकडे जायला निघालो. तर बाकीचे जे दोघेजण आहेत, आयुष आणि साईश, तर ते सायकल ठेवायला गेले आहेत. ते ऑलरेडी पोचले आहेत. आणि शुभम येतो आहे आता, मागे आहे. सो त्याचा वेट करतो आहे मी. आता तो आला की मी पण इकडे आई हॉस्टेलला जाईन आणि तिथे जाऊन आपली सायकल देईन. कारण की ॲक्च्युली सायकल माझी नाही, तर ही सायकल मित्राची आहे. ती एका दिवसासाठी आम्ही घेतली होती. आणि आता तुम्ही माझी चेहरा बघू शकता, तर तो उन्हामुळे तसा झाला आहे. त्याला आता काही करू शकत नाही. आणि बऱ्यापैकी थोडं दमायला पण झालं आहे, कारण की अशी सायकलिंग करायची तशी सवय नाही. आता आधी करायचो, आता तेवढी सवय नाही. सो दमायला झालं. तर आता मी एक काम करतो, सायकल घेऊन येतो, जेवतो आणि झोपतो. आणि अजून ब्लॉग्स पण येणार आहेत. सो नक्की सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला. आणि तुम्ही ह्या व्हिडिओबद्दल पण सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. नक्की कमेंटमध्ये सांगा, लाईक करा, शेअर करा. आणि चला तर मग आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, गुड बाय.